अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र हिवरे कोरडा येथील ग्रामदैवत श्री मळगंगा माता असलेल्या आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचा रौप्य महोत्सव शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट होत आहे। विशेष म्हणजे या सप्ताहात 25 वर्षांची अखंड परंपरा असून यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना गाव भक्तिसागरात बुडाला आहे। कैलासवासी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज जराड यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज झांबरे, हरिभक्त पारायण यशवंत महाराज थोरात यांच्या सहकार्यातून हरिनाम सप्ताहाचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे। या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या सप्ताहात दररोज सकाळी 5 ते 7 काकडा भजन, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते 5 श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 कीर्तन सोहळा होईल। त्यानंतर 9 वाजता महाप्रसाद, त्यानंतर 9 नंतर हरिजागर होईल। शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार। सप्ताहाच्या काळामध्ये दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण, भागवताचार्य बाबा महाराज दळवी, भाळवणी, अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथेवर निरूपण करणार आहे। तसेच सायंकाळी 7 ते 9 या वेळेत 9 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण संदीप महाराज नाईकवाडी, 10 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण वेदांताचार्य नवनाथ महाराज खोमणे, 11 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण विनोदाचार्य शिवदास महाराज जंगले, 12 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण कीर्तन केसरी ज्ञानेश्वर महाराज जाधव, 13 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण मृदुंग अलंकार अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी, 14 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण भागवताचार्य गणेश महाराज शिंदे, 15 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण कीर्तन केसरी गौतम महाराज जाधव, 16 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज गुगे, तर सकाळी 9 वाजता हरिभक्त पारायण सागर महाराज शिर्के यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।